10 वर्षानंतर आजही भग्नावस्थेतल्या त्या वाड्यातून तिच्या किंचाळण्याचे आवाज येतात. आणि काही क्षण का होईना गाव निश्चित होऊन जातं. तिची सोडा सोडा वाचवा अशा आवाजाची आर्त किंकाळी गावातल्या तरण्या ताट्यांना आजही कापर भरवते. आणि मागणं येणाऱ्या बंदुकीच्या त्या आवाजाने तिचा खेळ संपल्याचं गावकऱ्यांना आजही दिसतं. जसे बाकीचे 20 मुर्दे वाड्यामागच्या तळ्यात सापडले होते, तसा तिचा मुर्दा कधीच कोणाला सापडला नाही. त्या 20 जणींची ओळख कधीच पटली नाही आणि कोणी पटवण्याचा प्रयत्न देखील केला नाही. संध्याकाळी 7 नंतर त्या वाड्यात कोणी जात नव्हतं आणि कोणी बाहेरही येत नव्हतं. ती गेल्यानंतर 8च दिवसाच्या आत वाड्याची मागची भिंत कोसळली. थोरल्या मालकांच्या डोक्यात झुंबर पडलं. धाकट्या मालकांनी स्वतःच्या डोक्यात गोळी घालून घेतली आणि सगळी नोकर मंडळी एकदम नाहीशी झाली होती. असं काय घडलं होतं तिथं? कोण होती ती? काय झालं तिचं? अप्सरेलाही लाजवेल असं आरसपानी तिचं सौंदर्य होतं. तिचं सौंदर्य बघून दगडसुद्धा थिजून जायचा. माणसाची काय गत. ज्यावेळी ती चालायची तेव्हा वेळही क्षणभर थांबायचा. बोलायची त्यावेळी वाराही स्तब्ध व्हायचा. बघायची तर सूर्यही आपली किरणं दुसरीकडे वळवायचा. तिचा नुसता कटाक्षही तरण्या थाट्यांची आणि म्हाताऱ्या कोताऱ्यांची लाळ तोंडापर्यंत आणायचा. तोंडाचा विधभर आव असायचा. पाण्यात पाहिलं तर पाणीसुद्धा लाजायचं तिच्याकडे बघून. आरसाही आपली नजर झुकवायचा. तिलाही तिच्या या सौंदर्याची जादू माहीत होती आणि म्हणूनच ती सगळ्यांना बोटावर खेळवायची. पारदर्शक पांढरी साडी घालून जेव्हा ती घराच्या बाहेर पडायची तेव्हा ती बघ्यांची दुनिया क्षणभर थांबायची. तिच्या संमोहनात बुडून सगळी तिच्या मागे फिरायची. कोणी तिला उर्वशी म्हणायचं तर कोणी मेनका म्हणून हाक मारायचं. पण तिचे ते हरणासारखे डोळे, कापसाहून शुभ्र कांती आणि संगमरवरापेक्षा रेखीव देह याच्यामुळे तिने स्वतःचं नाव मृगनयनी ठेवलं होतं. पण अतिसौंदर्याबरोबर शापसुद्धा येतोच. तसा तिलाही एक शाप होता. कदमांचा भीमा सहज 4-5 जणांना लोळवेल असा तिच्या सौंदर्याला बोलला आणि एका तिन्ही सांजेला तिच्या घराच्या बाजूला दिसला. त्या दिवसानंतर जे मिळाले ते फक्त भीमाचे कपडे, तेही टेकडीच्या पलीकडच्या डोहात. पोलीस चौकशीसुद्धा झाली, पण कोणाच्या हाताला काही लागलं नाही. त्या दिवसानंतर तिच्या बघण्याचा दृष्टिकोन बदलला, पण तिच्यावरची नजर काही बदलली नाही. पण लोक आता अप्सरेसोबत तिला नरभक्षही म्हणू लागले आणि तिची नजर अजूनच भेसूर झाली. चंद्रवरती यायला लागला की तिचे निळसर डोळे पांढरे होत जायचे आणि तिच्या आवाजातला नाजूकपणा एक भेसूर भयानक आवाजामध्ये बदलायचा. गण्या धोब्याला त्या दिवशी ओढ्यावरून यायला उशीर झाला होता आणि हे त्याला पाहायला मिळालं. तिथून तो गडबड करतच घरी आला, पण त्याच्या जिभेवरचा ताबा सुटला होता. मेंदूच्या तारा तुटल्या होत्या. गण्या वेडा झाला होता. गंडेदोरे डॉक्टर झाले, पण काही फरक पडला नाही. ती त्याच्या घरावरून जायची तेव्हा मुडकं तोडलेल्या गुरासारखा ओरडायचा. काहीतरी सांगायचा प्रयत्न करायचा आणि गावातली पोरं त्याला वेडा वेडा म्हणून चिडवायची. धाकटे मालक जेव्हा शहरातलं शिक्षण घेऊन गावात आले तेव्हा गाव बघतच राहील असं रुबाबदार व्यक्तिमत्व अख्ख्या गावानं 7 पिढ्यात नव्हतं पाहिलं. तरणा बांड प्रताप एखाद्या हिरोला लाजवेल असा. बुलेटवरून फिरायचा तेव्हा गावातल्या पोरीवाळी तोंडात बोटं घालायच्या. पोरं झुकून सलाम करायची. भीती ही प्रतापला माहीतच नव्हती. रात्री एकटा शेतात राखण करायचा. एकदा तर 4 लांडग्यांना लोळवलं होतं. तेव्हापासून जनावरं कधी त्याच्या शेतात घुसली नाही. शेतीचं शिक्षण घेतल्यामुळं कुठली माती चांगली, तिथपासून कुठलं पीक हे तो झोपेत सुद्धा सांगायचा. प्रताप आल्याने थोरल्या मालकांना म्हणजेच धनाजीरावांना पुन्हा उभारी आली होती आणि अचानक एक शक्ती आली होती. धनाजीराव गावासाठी दैवत होते. आडल्या पडल्याला मदत, पिकासाठी पैसे, बँकेतून कर्ज एका शब्दावर मिळवून द्यायचे. धनाजीरावांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेख होती. 10-15 नोकरांचा राबता, दिमतीला 2 गाड्या
ऊसाच्या खेपा करायला 2 ट्रक, 1 बुलेट आणि जवळपास 50 एकराची बागायत. धनाजीराव नुसता नावानंच धनाजी नव्हता. प्रताप आल्यापासून गावची प्रतिष्ठा शिगेला पोहोचली होती. 2 वर्षात त्यानं गावात एक कॉलेज, म्हाताऱ्यांसाठी लायब्ररी आणि तरुणांसाठी व्यायामशाळा उभी केली होती. फार लांबून पोरं शिकायला यायचे. त्याच काळात मृगनयनीनं पण आपलं जाळं पसरवलं होतं आणि हॉस्टेलच्या 1 ना 2 पोरींना तिने आपलंसं केलं होतं. त्या पोरींचं कामच तिला शिकार आणून द्यायचं होतं, पण तिने कधीच त्या पोरींना आपल्या घरात नाही ठेवून घेतलं. सावं झालं की ती हाकलून द्यायची. पुढं कपडेसुद्धा मिळायचे नाहीत, पण गुंगलेल्या पोरींना कधीच काहीच कळालं नाही. धनाजी आणि प्रताप ही गोष्ट जाणून होते, पण आजच्या काळात हे सगळं थोताड असतं म्हणून फार काही इंटरेस्ट दोघांनीही घेतला नव्हता. पण दिवसगणिक हरवणारी माणसं आणि वेडी होत चाललेली तरणी वांड पोरं बघून त्यांचा जीव तुटायचा. आणि मग प्रतापने ठरवलं की तिचा काटा काढायचा, तेही तिचाच डाव टाकून, आणि सुरुवात एकेका पोरीला तोडून करायची. एकेका नोकराला घेऊन तो बाहेर पडायचा आणि पोरीला फसवून टेकडीवर घेऊन जायचा. टेकडीच्या इकडच्या बाजूला तळे आणि तिकडे ओढा, आणि तळ्याला लागून धनाजीचा वाडा होता. त्या पोरींचा जीव घेण्या वाचून प्रतापकडे काहीच पर्याय नव्हता. त्यांना कितीही समजावून सांगितलं तरी पालत्या गड्यावर पाणीच. दर दिवसाआड एक मुडदा तळ्यात सापडायचा. प्रताप त्याच्या प्लॅनमध्ये यशस्वी होत होता, पण त्याच वेळी जो नोकर त्याच्याबरोबर कामगिरीवर जायचा तो परत कधीच दिसला नाही. त्या प्रत्येकाचं रक्त मृगनयनीच्या तोंडाला लागलेलं असायचं. शेवटी झुंज तिघांमध्येच होती, आणि धनाजी आणि प्रतापलाही माहिती होतं की तिच्या घरात तिला मारणं सोपं नव्हतं. तिला वाड्यात आणूनच डाव टाकावा लागणार होता, आणि प्रताप त्याच्यासाठी खूप प्रयत्न करत होता. शेवटी एक दिवशी हिंदी पिक्चरसारखं त्याने तिला गटवायचं ठरवलं. एकदा तरी प्रतापचं रक्त आपल्याला मिळालं पाहिजे याची वाट ती पण कधीपासून बघत होती. हळूहळू ती प्रतापच्या बुलेटवर दिसायला लागली आणि गावाला पुढं घडणाऱ्या आकृताची कल्पना यायला सुरुवात झाली. शेवटी प्रतापने तिला गळ घातली अन वाड्यावर यायची आर्जव केली. ती पण महावस्थात होती. तिने पण त्याला अड घातली. त्या संध्याकाळी तिच्या घरी यायची. कोणता मासा कोणाच्या जाळ्यात अडकणार याची काहीच कल्पना येत नव्हती. प्रतापने तिचं घर गाठलं. कधी नव्हे ते जाताना पारावरच्या मारुतीच्या शेंद्राचा टिळा लावून तो घराच्या बाहेर शिरला आणि नंतर तिच्या घरी पोहोचला. तिन्ही सांजेला ती अजूनच मादक दिसत होती. तिला संपवायच्या आधी तिचा उपभोग घ्यायची इच्छा प्रतापच्या मनात आलीच. कितीही केलं तरी तो पुरुष होता आणि ती एक आरसपाणी सौंदर्य. तिला मिठीत घ्यायला पुढं सरकला आणि ती 2 पावलं मागे गेली. दुसऱ्यांदा परत तसंच झालं. प्रतापच्या लक्षात आलं आणि त्याने कपाळावरचा टिळा पुसला. ती क्रूर हसली. प्रताप बेभान झाला होता. तिच्यावर झडप घातली. प्रताप बेभान झाला होता. तिच्यावर झडप घातली. तिचा उपभोग घेऊन शांत झाला आणि एका समाधानानं तिच्या डोळ्यात पाहिलं. पाहिल्यानंतर तो गरगरलाच. चंद्रवर आला होता आणि तिची बुबुळं कधीच पांढरी होऊन गेली होती. तोंडावरची कातडी लोंबत होती आणि भेसूर भयानक आवाजात ती हसली. प्रतापने बडाबड उलट्या केल्या. पार रक्त ओकायचंच राहिला होता. त्याच्यातल्या पुरुषानं आज एका हडळीचा उपभोग घेतला होता आणि ती त्याच्या शरीराचा लचका तोडण्यासाठी पुढं झाली. तेवढ्यात धनाजी गरजला. थांब, माझ्या पोराला फसवलंस, पण त्याचा जीव घ्यायच्या आधी धनाजीला संपवावं लागेल. धनाजीने पटकन 2 नोकरांना तिच्यावर जाळं टाकायला लावलं आणि त्या दोघांना तसंच उचललं. तिला वाड्यामध्ये बांधून ठेवून आता 3 दिवस झाले होते. तिच्या कडेच्या पेटत्या मशाली तिला तिळतिळ संपवत होत्या. इकडे प्रताप खाटेवरून हलला नव्हता. वेड्यागत चाळे चालले होते. त्याची अवस्था बघून धनाजी पार खचला होता. धनाजीला त्याचं पोर संपलं याची कुणकुण लागली होती. ज्या नोकर मंडळींनी तिला उचललं ते दोघे पण ट्रॅक्टर पलटी होऊन मेले. तिने शेवटची किंकाळी फोडली आणि भेसूर स्वरात हसून कायमची शांत झाली आणि नजरेआडही. त्या रात्री धनाजीच्या घरात 2 गोळ्या चालल्या होत्या.
दुसऱ्यात धनाजीच्या डोक्यावर झुंबर पडलं होतं आणि पहिल्या गोळीने प्रतापला टिपलं होतं. त्यानंतर सलग 7 दिवसाच्या पावसानंतर वाड्याची मागची भिंत कोसळली आणि त्या पेटत्या मशालीच्या मधून एक धूसर आकृती हळूच त्या वाड्यातून निसटली होती. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि कॉमेंट करून कळवा आणि आपल्या मित्र किंवा फॅमिलीमध्ये सुद्धा शेअर करा. तसेच अशाच नवीन नवीन स्टोरीज ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे चॅनलच्या सर्व नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील. आणि आपले काही अनुभव किंवा स्टोरीज आम्हाला कळवायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या मेलवर तुम्ही पाठवू शकता.